आपली 400. 4 दात आहे काय? किंमत किती म्हणला? 70,000 सांग. आणि मागणी किती पर्यंत झाली? एक कमी 50 ला मागते. मागितले किती आलं त्याला? किती आलं तर अपेक्षा? अपेक्षा 60 ला कुठेतरी मोडून येतो. पाड्यांच्या बाजारात काय बांधले का? पाड्यात आणले ते 2. मग हिला अजून कुठं दुसरीकडे नाही त्यामुळे हा. तिथं बांधले काय? हा. काय बरं केलं. पाड्यांची सांगाय किंमत पाडी ही दिली केवढ्याला दिली? 16,000. चांगली गेली. पलीकडलं त्याला मागते ती. केवढ्याला? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. काय संपूर्ण माहिती आपण घेणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कुठून पाहता? मामा तुमचे द्या काय? गाव कुठला आहे? जैनवाडी तालुका तालुका पंढरपूर. पंढरपूरमध्ये जैनवाडी. हां. किती किती महिने येत आहे? हे 4 महिन्याचं आहे. 4 महिन्यात आहे. हे 7-8 8 महिन्याचं आहे. ते 8 महिन्यात दिसते. हां. सांगता किंमत? ती 7 ला. 7,000 रुपये. जोडी कितीला द्या जोडी? जोडी देणार 30 ला. 30 ला द्यायची मग जोडी आली तर. 30ला देऊन टाकायचं. हां. गाव कुठला आहे मामा? जैनवाडी. जैनवाडी सांगितलं तुम्ही. मोबाईल नंबर सांगायचा तुमचा. काय मोबाईल नंबर मला आडका टाक आज कसं म्हणता येईल? नाही. ठीक आहे आडका टाक मी. मोबाईल नंबर आहे. शेतकरी तो अडगट असतो. काय मला येत नाही या नंबर. असं आहे का? आता नंबर यातला मला बी काढा. काय नाही लावाय तुमचाच. माझा लावला माझा व्हिडिओ कट होतो. हा. असू द्या काय अडचण नाही. शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळ आहे. तुमचं नाव सांगा मला. ज्ञानेश्वर बापू भोसले. भोसले साहेबांकडल्या 2 पाड्याने 30,000 आलं तर ते असं इच्छुक पण नाही. ए लका एक मागे सार गेला. हा. धन्यवाद म्हणते. रामकृष्ण क्वालिटी बघा किती महिने येते? काय सांगतात? क्वालिटी किती महिने येते? गारवडी आणि 4.5 महिन्याच्या 4.5 महिने. या कालवडी 2 आहे. त्या किंमत किती सांगली मला? किंमत 25,000 सांगितली. जोडे कितीला मागते काय? मागील नाही अजून चालू आहे. चालू आहे. नोट चालू आहे. बोला बरं काय म्हणतात? बोला 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 मागितलं माहिती काय म्हणायचं? बोल बोल 15,000 येते ती अण्णा हा? येते ती मग कसं? हिशेबानं काय तर माहिती काय बारकाचे काय कारोडले मोठे ते काय? अहो जात वासर कसे ते बघा कशाला बी काय नसतं. अहो हिला काय जगून फुगून आणलेलं नाही त्याला म्हणजे तुम्हाला डेअरी दिसायला बी भरपूर अजून. बोला की बोला. म्हणायचे 28 किती देतात? 17,000 26,000 नेता का कशाला वगैरे आम सांगत बस 18,000 25,000 रुपये होईल बघा फायनल. वासर बघा हो वासर आहे मला सांगायला काय ते मला तिसरा 4था घ्यायला पडायचं. बोला बोला बोला. नाही एवढं नाही 18ला नाही कसं होईल? जाऊ दे 24ला 24ला नेता का नाही मग होणार नाही काय नाही खरं नाही. 20 आणि 21 होऊन गेलेला आहेत भाऊ होऊन गेलेला नाही होत नाही देणार आहे हो नाही घेणार येतो घ्यायला नाही होत
द्या जावा 20ला लगेच घेऊन जावं द्या म्हणलं जावा नाही होत असलं लगेच काय मला द्यायचं आहे हो कोणाला द्या जावा द्यायचं पुन्हा काय देणार की 100% देणार द्या जावा बोला बरं म्हणलं तुम्हाला बोला बोला सगळं कसं सोडलं आता तुम्हाला काय नाही बाकीचं एवढं. म्हणलं का काय नाही. बरोबर. काय उधार आहे का पाधार आहे का दलाला इथं कोण नाही 10 रुपये दलाल नाही कसं नाही जाऊ द्या म्हणलं की 23,500 रुपये नेता जाऊ 20% द्या जाऊ 23,000 रुपये नेता अण्णा जाऊ 21 ला द्या जाऊ 21,500 होऊन जावा, गेले. नाही. बरोबरला द्या जावा नक्की मी ऐकू, 21 ला द्या जाऊ जा. जावा होत असलं लगेच घेऊन जावं नाही बोला जावा नाही तर बोलतो नाही मी लय चिटकून सांगितलं तुमचं मन मोकळं झालं तर जावा 21 ला. नेणार की आयला नाही म्हणलं जाऊ द्या, का? जाऊ. नेणार की कसं द्यायचं तशी मी खोटं बोलणार नाही 21 ला द्या, तुम- नाही देणार मग काय म्हणता बोला तुम्हीच बोला काय म्हणता जाऊ दे 22,500 रुपये कसलं फिरून बोलता का म्हणल्यावर काय आयला आता फिरून बोलतोय म्हणल्यावर मग जाऊ त्याचं जाऊ काय द्या जाऊ आणि एकच फायनल बोलतो त्याच्यापेक्षा 10 पैसे घ्या 22,000 रुपये होईल बघा अण्णा. नाही होत जाऊ द्या जाऊ 21,500 मी मागा तुम्हाला म्हणलं 21,500 व्यवहार नाही होत नाही खरंच नाही. जाऊ द्या जाऊ लगेच घेऊन जाऊ त्याच्यामुळे मी द्यायचं सांगितलं तुम्हाला जाऊ द्या जाऊ द्या. नाहीच अडीचशे माहिती लय माहिती नाही तुम्हाला बरं, चालतंय. नाही देणार क्वालिटी आहे हो ती काय तुम्हाला नेहून पुंडी पांडी करा नाही ती अहो, एवढं तोंड आहे त्याची क्वालिटी बघा फक्त तुम्ही नाही मी लई सांगितलं नाही तुम्हाला सांभाळायला लागतं हो. सांभाळायची कुठली तर वस्तू आहे. सांभाळावं लागणार आहे कुठली वस्तू तुमचं पैसे नेलं तरी मला सांभाळावं लागणार आहेत घरी नेऊन कसं करायचं नको 21 ला जाऊ दे. नाही तर मला लय लांब नव्हतं बरं इकडे या आता काय म्हणणार बरं इकडे या. द्या जाऊ. ऐका समाधान नाही नाही समाधान नाही ऐका 80-30 व्यवहार 100 द्या 200 रुपये द्या तेवढं 100 देणार 100 ला नाहीत मागितलं तेवढं दिली मला ही दिली 200 कमी 22,000 ला 200 कमी 22 22,000 मोबाईल नंबर द्या 84 59 65 0737 धन्यवाद भैया नमस्कार गाव कुठला आहे हा इंदापूर बर किती किती महिने आहे कालवडी 3 महिन्याचा आहे 3 महिन्याचा आहे का? बरं. काय सांगता किंमत तुझं होय 2 गोष्टी सांगायचं तर झालं पाहिजे हा 10 सांगतो तुझं पहिली मोठीच हा शेंगायची राव त्याला एवढे येते पैसे 5 आलं देऊन टाकायचं 5,000 आले तर देणार आहे आता हे दुधाचे पैसे निघत नाही याच्यात. आता खरं आहे पण काय करायची ती शिंग जाळली नाही जागच्या जागेला दुधच तिने 10,000च पिलं असेल पण आता काय ती बोलत नाही बसायचं ती. का हो हिचं जरा हिला दाखवाय तुम्ही बाजूला बघायची आदत आहे बघा ही आदत आहे का किती वर्ष किती वय किती आहे हिचं ही वर्षाचा आहे आता वर्षाचं आहे बरं काय सांगता याची किंमत तिथं 22 सांगायचं 15 सुट्टल का 15 16 17 मीटर होतं मोबाईल नंबर द्या 90 21 02 96 94 ठीक आहे धन्यवाद या. भैया नमस्कार नमस्कार साहेब गाव कुठला आहे गाव इंदापूर इंदापूर पावडा इंदापूर बावडा बर जरा माहिती सांगा काही कुठल्या वासराचे दाताला आदत आहे बघा सांगायचं त्याचे 35,000 आहेत त्यावर बसल्यावर कमी जादा होईल हा किती होईल किंमत हे जे होय सांगाय 35,000 आहेत द्यायची किंमत किती होईल द्यायचे त्याला 27.5 ला घेऊन टाकायचे डायरेक्ट गुतील नापता लागला पाहिजे यावर म्हणजे शेतकऱ्याला मादर ददले पाहिजे असं म्हणजे काहीतरी पावलं पाहिजे असं वस्तू देऊन टाकू पसंत देणार आहे पिशवी बिशवी सगळं चेक करून देणार सगळे घालताना विकून देणार आदत आहे आदत ती दाताला हात देऊन देत नाही हो ते हात लावणार आदत मी आहे की त्याला आदतला कुठे गेलो का कॉन्टॅक्ट नंबर 80 10 63 56 59 गाव इंदापूर नापता लावला गुत्तीला धन्यवाद सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपला ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि बाजारातील आपण कालवडींचा बाजार कव्हर करतोय बाया किती महिन्याचा आहे 1.5 वर्षाचा आहे दात लावलाय काय माझ्यावर वगैरे आलतं का आलतंय कधी काय भरवले भरवले 1 महिनाभर झालं 1 महिना झाले थोडी फिरवाय गेला बघून या कालवड मोठ्या मापाचा मित्रांनो भरवले मग तू बाया पण काही गाभण असं नाही शक्यता नाही मोठ्या मापाचा किंमत 45 सांग 45 कितीपर्यंत मागणी झाली काय 30 पर्यंत मागते ती किती आलं तर द्यायचं बाया 35 झालं तर दे 35,000 आलं तर द्यायचं असेल असं म्हणणं आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क मोबाईल नंबर 73 78 70 97 87 ठीक आहे धन्यवाद
तर मित्रांनो बघू शकताय सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलामध्ये ह्या बारक्या कालवडी येतात 2. तुमचे काय आहे मालक? गाव कुठला आहे? हा मऊद आहे काय? किती काय शिंग जाळी नाही ती बाया ती? हा? किंमत किंमत सांगतोय 10 सांगतोय 15 सांगतोय दोन्ही जोडे किती सांगताय? 25 सांगतोय 20 ला होईल का व्यवहारला बसलो? इकडे तिकडे करून होईल. इकडे तिकडे करून देत आहे. घरचे ते आहे मालक तुमचे? हा शेतकरी आहे व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी शेतकरी आहे. हा गाव कोणचं म्हणलं? मऊद आहे मऊद चिकमऊद. मऊद सांगोल मोठं चालू मऊद आहे. हां सांगू चालू मोबाईल नंबर आहे 93 74 02 25 का विकता याला? का विकताय? वैरणीसाठी विकतोय वैरण वैरण नाही आता पडायला लागलाय पाऊस बीस वाढत आता वाढत पण नाही आता बरं धन्यवाद. हो पुन्हा तुमचे आहे मालक आहे कधी वेल आहे का बेल झाले? पलीकडे हे का बसरू कधी वेल आहे दूध किती चालू आहे काय? 17 दिवस झाले 11 लिटर दूध आहे 2 टाइम 2 टायमात 11 लिटर दूध आहे. 6-6 लिटर दूध आहे. वेल्याला पिल्लू बघा काय आहे खाली कोंड आहे काय? खोंड आहे खोंड. कोंड आहे दाताला कशी आहे गाय आपली? 400 4 दात आहे काय? किंमत किती म्हणला? 70,000 सांग. आणि मागणी किती पर्यंत झाली? एक कमी 50 ला मागते. मागणी किती आलं द्या किती आलं तर अपेक्षा? अपेक्षा 60 ला कुठं तरी मोडून येतो. पाड्यांच्या बाजारात का बांधले? पाड्यात आणले ते 2. मग हिला अजून कुठं दुसरीकडे त्यामुळे हा, तिथं बांधले काय? हा. नाही बरं केलं. पाड्यांची सांगाय किंमत पाडी ही दिली केवढ्याला दिली? 16,000 चांगली गेली पलीकडलं त्याला मागते ती केवढ्याला? 13 ला 14 ला मग शिंग जाळली नाही ती? एकाच जाळले ती कोणाही जाळली? जाळल्यात कुठल्या पाडी? दिसते ती शिंग दिसते ती ते निघाले आता खूप काय कच्चं जाळलेलं. कच्चं जळली काय? ती केवढ्याला द्यायचा? कितीला द्यायचा? ती द्यायची 16 मोबाईल नंबर 70 38 86 07 00. थँक्यू धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आज कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन आपण बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील संपूर्ण कालवडी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टॉप क्वालिटी एक व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद. पावसाचं वातावरण झालं आहे ढगाळ वातावरण बघू शकता ढग आणि आपल्याकडे पाऊस पडला आहे का कमेंट करून सांगा. ज्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपण व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगा. एक कमेंटला मला जे आपली कमेंट म्हणजे आम्हाला ऊर्जा द्यायचं काम करते. व्हिडिओ काढताना तेवढाच उत्साह येतो मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओ काढताना पण छान वाटतं. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.